नमस्कार शिक्षक मित्र हो, मी सुवर्ण अजित कुंभार, विद्यामंदिर कसबा बीड. मी सुवर्ण अजित कुंभार, विद्यामंदिर कसबा बीड. निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत इयत्ता दुसरीसाठी गणित विषयामध्ये संख्या ज्ञान या स्तरासाठी 20 पर्यंतच्या वस्तूंच्या संख्येतून ठराविक संख्या एवढ्या वस्तू विद्यार्थी बाजूला काढतो. हा स्तर विकसित होण्यासाठी आपण काही कृती करून घेणार आहोत आणि या कृतींचे दृढीकरण होण्यासाठी आपण पहिली कृती घेणार आहोत संख्याचक्र. म्हणजे संख्याचक्रावर आधारित ही आपली पहिली कृती असणार आहे. पहा, आता माझ्या हातामध्ये एक संख्याचक्र दिसत आहे. तर या संख्याचक्रामध्ये पहिल्या संख्याचक्रावर तुम्हाला अंक दिसतील आणि दुसऱ्या संख्याचक्रावर काही बिंदू दिसतील. तर आता आपण अशी कृती करायची आहे की जो अंक इथं मध्ये दाखवला जाईल तेवढेच बिंदू आपण इथे दुसऱ्या चक्रावर दाखवायचे आहेत. तर आपण कृती करूया. इथे आता समजा मी 8 अंक दाखवला, तर इथे दुसऱ्या संख्याचक्रावर इथे 8 बिंदू असलेल्याच वस्तू इथं दाखवता येतील. त्यानंतर आपण जर समजा 10 वस्तू आपल्याला दाखवायच्या असतील, तर 10 अंक आपण या संख्याचक्रावर दाखवला, तर इथे आपल्याला दुसऱ्या बाजूचे संख्याचक्र फिरवून आपण इथे 10 बिंदू दाखवू शकतो. या संख्याचक्रामधून आपल्याला आणखी एक कृती करता येऊ शकते की जो आपण मध्ये अंक दाखवलेला आहे, तर या संख्ये एवढे वस्तू आपण घेऊ शकतो आणि त्या वस्तू तेवढ्या इथं काढून दाखवू शकतो. तर बघा, मी इथे 9 अंक घेते संख्याचक्रावर, किंवा 9 अंक घेते आणि 9 वस्तू इथं काढून दाखवते तुम्हाला. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. तर 20 पर्यंतच्या वस्तू समूहातून अशा प्रकारे आपल्याला संख्या मोजणे किंवा विद्यार्थी संख्या काढून दाखवतो अशा प्रकारची कृती या चक्रामधून आपल्याला घेता येईल. यावरून संख्यांचे दृढीकरण सुद्धा होईल. तर आता आपण आपल्या दुसऱ्या कृतीकडे वळूया. आपल्या दुसऱ्या कृतीचे नाव आहे संख्यांचे कार्ड निवडा व वस्तू काढा. तर आपल्याला इथे काही संख्यांचे कार्ड तयार करून घ्यावी लागतील आणि विद्यार्थ्याला त्यातील एक संख्येचे कार्ड निवडायला सांगावे लागेल. तर इथे आपण एक कृती करून पाहूया. मी आता इथे 10 या संख्येचे कार्ड निवडलेले आहे. तर आपण इथं वस्तू समूहातून 10 वस्तू इथे आपण काढून ठेवायचे आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, विद्यार्थ्यांना संख्यांचे कार्ड निवडायला सांगून आपण त्या संख्येच्या एवढी वस्तू आपण त्यांना निवडायला सांगू शकतो. यातून काय होईल, संख्यांचे त्याचे दृढीकरण होऊन जाईल. अशा प्रकारे आपण अशा प्रकारची विविध कार्डे संख्यांची तयार करू शकतो आणि विद्यार्थ्याकडून ही कृती यशस्वीपणे करून घेऊ शकतो. आता आपण आपल्या तिसऱ्या कृतीकडे वळणार आहोत. त्या कृतीचे नाव आहे ग्लास आणि स्ट्रॉ. आता इथे तुम्हाला समोर काही ग्लास दिसतील. या ग्लासवर 0 ते 10 पर्यंत अंक टाकलेले आहेत आणि या ग्लासवर 11 ते 20 पर्यंतचे संख्या लिहिलेली आहे. तर आता आपण काय करूया की या ग्लासवर ज्या संख्या लिहिलेल्या आहेत त्या संख्येनुसार आपण त्याच्यामध्ये स्ट्रॉ टाकायचे आहेत. आता या कृतीमध्ये एकापेक्षा जास्त विद्यार्थी सहजपणे सहभागी होऊ शकतात आणि कृती अगदी व्यवस्थित करू शकतात आणि या कृती करताना विद्यार्थ्यांना आनंद सुद्धा खूप होतो. तर मी इथे आता 6 संख्या असलेला ग्लास निवडलेला आहे. या ग्लासमध्ये मी 6 स्ट्रॉ टाकते. 1 2 3 4 5 आणि 6. तर इथे बघा 6 अंक लिहिलेल्या ग्लासमध्ये 6 स्ट्रॉ टाकलेले आहेत. असेच एक उदाहरण आणखी एक पाहूया आपण. तर मी इथे आता 11 ही संख्या निवडते आणि या ग्लासमध्ये स्ट्रॉ टाकते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. तर इथे पहा, अशा प्रकारे कृती आपण विद्यार्थ्यांच्याकडून करून घेऊ शकतो आणि या संख्यांचे दृढीकरण आपण अशा विविध कृतीद्वारे घेऊ शकतो. तर आता आपण ज्या काही कृती पाहिल्या या कृतींच्या मधून आपण सराव, समृद्धी, मूल्यमापन अशा तंत्राद्वारे या संख्यांचे दृढीकरण आपण करून घेऊ शकतो आणि
20 पर्यंतच्या वस्तूंच्या समूहातून विद्यार्थी काही ठराविक संख्ये एवढ्या वस्तू काढतो, हा स्तर विकसित होण्यासाठी या कृतींचा आपल्याला नक्कीच फायदा होईल आणि मदतही होईल. अशा प्रकारच्या विविध कृतीद्वारे आपण हा स्तर विकसित करू शकतो.